नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी. होय शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे ताज्या कांद्याचे बाजारभाव. कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला काय भाव मिळतो यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग व्हिडिओ पाहूया. कांद्याचे भाव जाणून घेण्यापूर्वी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. विदर्भात 18 डिसेंबरपर्यंत केवळ 27.6 लाख क्विंटल कापसाची खरेदी. कापूस महामंडळाची हायकोर्टात माहिती. तर समस्यावर प्रामाणिकपणे विचार करा. नागपूर विदर्भामध्ये सध्या 400 कापूस खरेदी केंद्रे कार्यरत असून 18 डिसेंबरपर्यंत 3,34,769 शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी नोंदणी केली होती. दरम्यान त्यांच्याकडून केवळ 27,05,637 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. भारतीय कापूस महामंडळाने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल करून ही माहिती दिली. 400 पैकी 346 कापूस खरेदी केंद्रे जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरीमध्ये सुरू आहेत. या केंद्राची शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी विविध माध्यमातून जाहिरात करण्यात आली असे देखील महामंडळाने सांगितले. कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताकरिता ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे जिल्हा सचिव श्रीराम सातपुते यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्ती अनिल किलोरे व रजनीश व्यास यांच्या सक्षम सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने महामंडळाचे प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर घेऊन न्यायालय मित्र ॲड पुरुषोत्तम पाटील व सातपुते यांना त्यातील माहितीची सत्यता तपासण्यास सांगितले. समस्यावर प्रामाणिकपणे विचार करा. या प्रकरणामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या व मागण्या मांडण्यात आल्या आहेत. या संदर्भात भारतीय कापूस महामंडळाने प्रामाणिकपणे विचार करायला पाहिजे. महामंडळाने जे काम करायला हवे ते काम न्यायालय मित्र ॲड पुरुषोत्तम पाटील व याचिकाकर्ते श्रीराम सातपुते करीत आहेत असे मत न्यायालयाने यावेळी व्यक्त करून प्रकरणावर 16 जानेवारी रोजी पुढील सुनावणी निश्चित केली. आता पाहूया ताज्या कांद्याचे बाजारभाव. पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर. 3,133 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 500, कमाल दर 3300 आणि सर्वसाधारण दर 1700 रुपये. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती अकोला. 545 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 600, कमाल दर 2100 आणि सर्वसाधारण दर 1400 रुपये. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवड. 550 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 2000, कमाल दर 2500 आणि सर्वसाधारण दर 2300 रुपये. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सोलापूर लाल कांदा. 44,821 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 100, कमाल दर 3000 आणि सर्वसाधारण दर 1250 रुपये. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर लाल कांदा. 8,565 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 600, कमाल दर 2100 आणि सर्वसाधारण दर 1750 रुपये. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सिन्नर लाल कांदा. 990 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 300, कमाल दर 1845 आणि सर्वसाधारण दर 1550 रुपये. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती देवळा लाल कांदा. 5,100 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 200, कमाल दर 2500 आणि सर्वसाधारण दर 1850 रुपये. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती हिंगणा लाल कांदा. 2 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 2000, कमाल दर 2000 आणि सर्वसाधारण दर 2000 रुपये. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पुणे लोकल कांदा. 10,719 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 600, कमाल दर 2200 आणि सर्वसाधारण दर 1400 रुपये. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती नाशिक उन्हाळी कांदा. 672 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 300, कमाल दर 1500 आणि सर्वसाधारण दर 1200 रुपये. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत पोळ कांदा. 15,000 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 350, कमाल दर 2600 आणि सर्वसाधारण दर 1750 रुपये. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा. 3465 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 700, कमाल दर 2500 आणि सर्वसाधारण दर 1600 रुपये. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती संगमनेर लाल कांदा. 11,311 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 200, कमाल दर 2611 आणि सर्वसाधारण दर 1405 रुपये. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला लाल कांदा. 347 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 1000, कमाल दर 2700 आणि सर्वसाधारण दर 1850 रुपये. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती येवला आदरसूल लाल कांदा. 700 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 300, कमाल दर 2000 आणि सर्वसाधारण दर 1500 रुपये. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती येवला लाल कांदा. 3500 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 200, कमाल दर 1806 आणि सर्वसाधारण दर 1300 रुपये. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सातारा. 210 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 1000, कमाल दर 2800 आणि सर्वसाधारण दर 1900 रुपये. तर मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव. व्हिडिओ आवडल्यास